आज आहे कॅनडातला पहिला दिवस. सनी डे असल्यामुळे एकदम फ्रेश वाटतंय. या हॉटेलमध्ये रात्री 1 वाजता पोहोचलो होतो आपण आणि पहाटे 5 वाजता आमच्या दोघांना न उठवता अभि एकटा जाऊन ही कार घेऊन आला. रेंट केली होती आपण कार आणि ती रात्री मिळाली नव्हती. आता खूप महत्त्वाची कामं आज करायची आहेत. पहिली गोष्ट तर आपल्याला आपल्या घरी जायचं आहे. एक अपार्टमेंट रेंट केलेली आहे. मिनेसोटात असतानाच व्हिडिओ कॉलवरून आम्ही ती अपार्टमेंट बघितली आणि बुक करून टाकली. मी बाहेर बघतीये बऱ्याच काही गोष्टी वेगळ्या वाटतायत. ट्रॅफिक पण आहे इथं बऱ्यापैकी, ज्याची मिनेसोटामध्ये आम्हाला सवय नव्हती. कन्स्ट्रक्शन्स रस्त्यावर खूप ठिकाणी सध्या सुरू आहेत. आता आपण आपल्या घराजवळ येऊन पोहोचलो. इथून लगेच निघायचंय सामान ठेवून. सामान ठेवलं, जेवायला बाहेर पडलो. आसपास खूप इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. लिटरली रस्त्यावर असे बोर्ड लावलेले आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याची इथं आता चंगळ असणार आहे एवढं नक्की. एका इंडियन रेस्टॉरंटमध्येच आम्ही आलेलो आहोत. इथे कुठूनही कुठेही जाताना ना हे डोंगर दिसतात समोर, ते खूप छान वाटतात. साताऱ्यात सुद्धा असे डोंगर दिसतात, फक्त त्याच्यावर स्नो नसतो एवढंच. सिम कार्ड्स घ्यायचे आहेत, हे एक महत्वाचं काम असतं आल्या आल्या करायचं, तर ते सुद्धा आता केलेलं आहे. कॉस्कोत आलेलो आहोत. गादी घ्यायची कारण तिकडून आपण गादी आणलेली नव्हती, त्यामुळं आज रात्री मग झोपायला गादी तरी लागणार. बाकी सामान तर आपल्याकडे नाहीच आहे. मग गादी पहिल्यांदा घेतलेली आहे. इथल्या वॉलमार्टमध्ये इतकी इंडियन ग्रोसरी बघून मला भारी वाटलंय, कारण तिकडे मी इतकी इंडियन ग्रोसरी वॉलमार्टमध्ये कधीच बघितली नव्हती. गव्हाचं पीठ, डाळी, कडधान्य, मसाले, स्नॅक्स, बऱ्याच गोष्टी आहेत या वॉलमार्टमध्ये. थोडीफार फळं, स्नॅक्स वगैरे घेऊन आम्ही घरी निघालेलो आहोत आणि हे स्नो पडलेले जे डोंगर आहेत ना, इतके देखणे दिसतायत आणि इथं आल्या आल्या आवडलेली ही पहिली गोष्ट आहे.